सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 8 मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी विकास कामांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। भाजपचे उमेदवार अमर पुदाले, प्रवीण दर्गो पाटील, बबिता धुम्मा आणि गीता गवई यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रभागातील पायाभूत सुविधांवर भर देणार असल्याचे सांगितले। यावेळी उमेदवारांनी रस्ते, ड्रेनेज, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण सुविधा या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। तसेच महिलांसाठी, युवकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विकासात्मक योजना राबविण्यात येतील असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला। नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे यावेळी अमर पुदाले म्हणाले। तर गेल्या 3 वर्षाखाली जी 50 वर्षाचा या भागातला आजार होता तो पूर्ण धुवून काढला। तुम्ही प्रभाग क्रमांक 8 मध्ये मी मागेही सांगितलो, बुधवार बाजार, भवानी मंदिर ते वरचा अकबर काशिमकडला जर पट्टा सोडला तर प्रभाग क्रमांक 8 हा 80% प्रभाग हा एबीडी एरियाखाली येतो। एबीडी एरियाखाली येत असल्यामुळे ह्या परिसरातील टोटल वॉटर लाईन ही जुनी काढून नवीन टाकलेली आहे। पूर्वी कसं आहे, ती जाड वॉटर लाईन, शियाय वॉटर लाईन टाकली, जी नवीन अत्याधुनिक पद्धतीची वॉटर लाईन आहे। जे आता आपण सिमेंट कॉन्क्रीट व चिनी मातीचे पाईप वापरतो, इथं TWCचे फायबरचे पाईप वापरण्यात आलेत। त्या दोन्ही फायबरच्या मधला जो जॉईंट असतो ते कधीच सुटत नाही, म्हणजे जे ड्रेनेजचं पाणी आहे ते जमिनीत कधीच येऊ शकत नाही। म्हणजे अत्याधुनिक पद्धतीचा माल सगळा स्मार्ट सिटीच्या योजनेतून मात्र वापरला गेला आहे। जे स्ट्रॉंग लाईन असू दे, ड्रेनेज लाईन असू दे, एबीडी एरियामध्ये आल्यामुळं विकासाची गती एकदम ती एक जी 80%ला गेली। म्हणजे राहिलेलं 20% उर्वरित काम होतं जे वरच्या पट्ट्यातलं, ते देशमुख मालकानं स्वतःचा आमदार फंड, थोडा विशेष निधी, नगरोत्थान, एंडकॅप, हे अल्पसंख्याक, सामाजिक न्याय, स्वच्छ या इतर फंडातून त्या परिसरात मालकांनी निधी दिला। वार्डात अगदी 2% काम उरलं असेल। ते 2% काम आता आम्ही उमेदवार निवडून आल्यावर करण्यासाठी ठेवलं आहे। जर 100% काम केलं तर आमचा निधी कुठं वापरायचा? काय शेवटीला जनता जनार्दन आहे, इंजन चालवायचं का थांबवायचं सगळं मतदाराच्या हातात आहे। जर गेल्या 5 वर्षाची महापालिकेमध्ये विद्यमान असतानाचा नगरसेवक, त्याच्यानंतर महापालिकेवरती प्रशासन आल्यानंतर बी 4 वर्ष केलेल्या कामाची प्रत्येक नागरिकाला, मतदाराला जर वाटत असेल की बाबा आपल्या भागातल्या नगरसेवकांनी काम केलं असं म्हणत असेल, तरी 4ही उमेदवार अगदी सोलापूर शहरात मोठ्या फरकाने निवडून आलेले दिसतील तुम्हाला। साहेब, या भागात जवळपास 17,000 मतं मुस्लिम आहेत, परंतु आपण जर प्रामाणिकपणे सगळ्या लोकांना समान न्याय देऊन जर काम केलं, जी आपल्या मनातलं त्यांच्याबद्दल जे आकस असतं ते निघून जाऊन त्यांना बी आपल्यासारखं आपला माणूस जो वाटायला लागते। आज पण गेल्या देशमुख मालक राहू दे, मी राहू दे, 15 वर्षात कधी कुठल्याच भागात दुजाभाव न करता ज्याचा कुणाचा फोन येईल तसं दुसऱ्या दिवशी काम झालं असं कधी झालंच नाही। ह्या मतदारसंघात हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, ख्रिश्चन असू दे, शीख असू दे, ईसाई असू दे, या सर्व लोकांचं काम जसं इतरांचं करतो या सगळ्याच धर्माचं काम केलं आहे। तुम्ही जर वार्डात एकंदरीत जर सर्वे केला आणि जर प्रत्येक नागरिकांची मुलाखत घेतली तर 10व्या मिनिटाला नगरसेवक उपलब्ध झाला असं प्रत्येक नागरिकाच्या तोंडात येईल। मी ज्या परिसरात राहतो सगळ्यात जर पहिला तिथं विकास केला, इतर मतदाराला मी न्याय दिल्यासारखं न होणार। कारण का, मी माझी अडचण ठेवून जर लोकांची भागवलं तर ते माझी जबाबदारी मानतो। माझ्या भागातला निधी आलो, मालक आलो निधी केव्हाही करणं माझा परिसर, तर मतदार माझ्यासोबत आहे। 16 तारखेला माझी खरी काय टक्केवारी आहे ते आपल्या मीडियाच्या माध्यमातून जनतेपुढे येईल ना। मतदान झाल्यावर जनता सांगेल। पायाभूत सुविधा मजबूत करून स्वच्छ व सुरक्षित प्रभाग घडवण्याचा आमचा संकल्प असल्याचे प्रवीण दर्गो पाटील यावेळी म्हणाले। नाही, अमर पुदालेंनी शिफारस काय माझं केलेलं नाहीत, फक्त सांगितले की सोबत राहा। त्यांच्याकडून प्रेरणा भरपूर मिळाली, काम करायची पद्धत मिळाली, कामाचं एक स्वरूप कळालं, काम कसं केलं पाहिजे, लोकांशी निगडीत कसं राहिलं पाहिजे, या क्षेत्रात लोकांशी संवाद कसं साधलं पाहिजे, लोकांच्या काळजात हात घालून काम कसं केलं पाहिजे, थोडं सोबत राहण्याचं त्यांचं मला थोडंसं सहवास लाभला। त्यामुळं कुठं तर असं पॉझिटिव्ह चित्र त्यांच्या आणि माझ्यात बॉन्डिंग दिसली, पण मालकाने ते वाटलं की ह्याला दिलं तर हे व्यवस्थित होईल। होय, हरित प्रभाग असा आहे की या ठिकाणी हरित करण्यासाठी खूप काही पोटेन्शियल या ठिकाणी आहेत आणि विकास म्हणलं तर तुम्ही बघितलं तर हा प्रभाग अर्धा
जो आहे विकसित आहे आणि अर्धा अविकसित आहे. तुम्ही बघितलं तर समाचार चौकापर्यंत गेलात तर समाचार चौकापर्यंत पूर्ण विकसित आहे. प्रभागात म्हणजे अत्यंत कामं झालेली आहेत, पण खालीसुद्धा त्या ठिकाणी कामं झालेले आहेत. रस्ते आहेत, पाणी आहे, वीज आहे, नळ आहे. सगळ्या गोष्टीच्या भौतिक जे नागरिकांना पाहिजे, जी मागणी आहे ती सगळी पूर्तता अमरजी पोदाले यांनी 5 वर्षात म्हणण्यापेक्षा 9 वर्षात त्यांनी पूर्ण केलेली आहे. तर 5 वर्ष तर ते होतेच. काय वेगळं पण या आगामी 5 वर्षात माझं जे स्वप्न आहे की तर व्यापारी बाजारपेठेत त्या ठिकाणी शौचालयाची कमतरता आहे आणि या ठिकाणी जी बाहेरचे जे लाईन कनेक्शन आहेत ते पूर्ण जाळं या ठिकाणी बाजारपेठेत चाललेलं आहे. तर तुम्ही बघितलं तर सगळीकडे त्याचं जाळं एवढं मोठं आहे की त्याला कुठंतरी अंडरग्राऊंड करणं गरजेचं आहे. पण आता स्मार्ट सिटीच्या अंतर्गत रोड झालेले आहेत, त्याच्यातून काही अनुभवी लोकांचा अनुभव घेऊन आपण त्यामध्ये काय सुधारणा करू शकतो हे माझ्या मनात आहे. तर या ठिकाणी आम्ही उच्च शिक्षित सगळे आम्ही तर उमेदवार आहोत, तर आम्हाला लोकांची जाणीव कळती पहिली गोष्ट. आणि दुसरं मी व्यापारी आहे. व्यापाऱ्यांनी म्हणजे लोकांचं काय गरजा आहेत ते मला लवकर कळतं आणि त्यांच्या बॉडी लँग्वेजवर, त्यांच्या मागणीवर मला लगेच कळतं. त्यामुळं ते पूर्तता करायचं कसं करायचं तेही सुद्धा मला कळतं. त्यामुळं मी ते करू शकतो. माझी विनंती या सर्व मतदारांना आहे की यावेळी तुम्ही फक्त मला 5 वर्ष द्या. जर मी काम केलं नाही तर 6व्या वर्षी मी मागणार पण नाही आणि तुम्ही देऊ पण नका आणि तुम्ही प्रचंड मला विरोध करा, असं माझं स्वतःचं मागणी या जनतेला आहे. महिला सक्षमीकरण आणि आरोग्य सुविधांवर विशेष लक्ष दिले जाईल, असे बबिता धुम्मा आणि गीता गवई यांनी सांगितले. आणि मी त्यांच्याशी संवाद साधण्या अगोदर गोविंद गवई यांच्याबरोबर संवाद साधण्याला आवडेल. नमस्कार. खरंच म्हणजे खूप दिवसानंतर हा न्याय मिळाला म्हणायचं. जवळजवळ 40 वर्षांनी हा आम्हाला न्याय मिळालेला आहे. अगदी सतरंजा घालण्यापासून काढण्यापासून मी पार्टीची सेवा केलेली आहे, संघाची सेवा केलेली आहे. त्यामुळं ही फलप्राप्ती मला झालेली आहे. इथल्या शहराध्यक्ष आणि एक आमदार आणि माझे जे जुने सगळे सहकारी आहेत त्यांना सगळ्यांना वाटत होतं की यावेळेस आपल्या गल्लीत, आपल्या या भागामध्ये हे तिकीट यावं. कारण जवळजवळ नाही म्हटलं तर रोहिणीनंतर हे तिकीट आलेलं आहे. काय म्हणजे जे काय आता बायकांचे प्रॉब्लेम्स, वृद्ध महिलांचे प्रॉब्लेम्स, ड्रेनेज प्रॉब्लेम्स, जे काय आम्ही सगळं करू आणि पुदाले साहेब आहेत त्यांच्या मार्फत आणि जाऊन अनुभव घेऊन आम्ही करेन ना. आता आमच्या असं म्हणाल तुम्ही घंटागाडी लवकर येणार नाही लवकर येणार नाही. आमच्याकडे तर येतो 6 वाजता झोटवतो आमचा घंटागाडीवाला. नेहमी तक्रार असते लवकर ये, असं ये. आमच्या सगळं त्याच्यावर चर्चा असते. जे झाडणारी बाई असते नेहमी आम्ही थोडंसं दम देऊन वगैरे तिला व्यवस्थित झाड व्यवस्थित करायचं तिला पण आम्ही सांगतो. असं काही नाही, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही व्यवस्थित हे करू. म्हणजे तुम्हाला संधी मिळाली हे त्याचं काहीतरी फलित मिळेल. मिळेल नक्की मिळेल. नाही, माझं बघा, भारतीय जनता पार्टी एक अशी पार्टी आहे ती कार्यकर्त्यावर अन्याय कधीच होऊ दिले नाही आजपर्यंत माझ्या बघण्यामध्ये. परंतु अन्याय हे कसं झालं 40 वर्ष आणि एकदा मी 2002ला मला एकदा न्याय दिलं होतं. त्यावेळी भारतीय मालक आमदार बी नव्हते, मालक सरचिटणीस होते. त्यावेळी पार्टीचं तेवढं ताकद बी नव्हती. तरी पण आम्ही पार्टीचा आदेश ऐकून आम्ही उभारला होता इलेक्शनला. पण असं नाही ना, आम्ही पार्टीचं प्रत्येक गोष्टीत हे करत आलो, काम करत आलो. पण तेच मी सांगत होतो पार्टीला की बाबा आता सगळे चांगले दिवस आलेत पार्टीला, तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय का, ह्या भावनेच्या भरातच मी ते गोष्ट बोलून गेलो होतो. ಅದೇ ಹೇಳ್ತೀನಿ ರೀ ಸರ್, ನಾನು ಮಲ್ಕೊಂಡಿದ್ದೆ. ಇವರೆಲ್ಲ ತಾವೇ ಡಿಸೈಡ್ ಮಾಡಿ ಮನೆ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಇಲ್ಲ ನಿನಗೆ ನಿಂದ್ರಿಸ್ಬೇಕಾಗತ್ತೆ, ನಿನಗೆ ಟಿಕೆಟ್. ನಾನು ಅಂದೆ ಅಮ್ಮ ನನಗೆ ಪೈಲ ನಂದು ಆಶ್ಚರ್ಯ ನನಗೆ ಅಂತ ಅಷ್ಟು ಬಂತು ಹೊರಗೆ. ಖರೆ ನನಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಸಂಗಟ ನನಗೊಂದು ಟೆನ್ಷನ್ನು ಆಯಿತು. ಈಗಿಲ್ಲ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಇವ್ರು ನನಗೆ ಹಿಂದ್ಗಡೆ ಅದಾರ ಭಕ್ಕಮ್ಮಾಗಿ. ಆಮದಾರ್ ಸರ್ ಅದಾರ ನಮ್ಗೆ ಹಿಂದ್ಗಡೆ ದೇಶಮುಖ. ಈಗ ನನಗೆ ಮನೆಯವ್ರು ಕಷ್ಟ ಮಾಡಿದ್ಕೆ ಒಂದು ಫಲ ಸಿಕ್ತಂಥೇಳಿ ಈಗ ನಮ್ಗೆ थोडे समाधान आहे. मी तसं जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. मी प्रत्येक गल्लीतल्या बोळातल्या लोकांशी माझं डायरेक्ट संबंध आहे. माझ्या डोक्यात जे आहे स्वच्छ माझा प्रभाग, माझा वार्ड एकदम सुंदर करायचं, स्वच्छ ठेवायचं आणि जेवढं होईल तेवढं आमच्या हे लोकांचा एक भ्रम आहे की कसब्यामध्ये लईच मोठे मोठे लोक राहतात वगैरे, पण सर्वसामान्य गरीब लोक बी लई जण येतं. आम्हाला त्या बायकांना काम द्यायचं आहे, लघु उद्योगच्या प्रमाणे हे करायचं आहे. ಬರುವ 15 ತಾರೀಕಿನಲ್ಲಿ ಕಮಲದ ಮೇಲೆ ಬಟನ್ ಒತ್ತಿ, 4 ಕಮಲದ ಮೇಲೆ ಬಟನ್ ಒತ್ತಿ ಪ್ರಚಂಡ ಬಹುಮತದಿಂದ ನಮ್ಗೆ ಆರಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕು. ನಿಮ್ಮದೆಲ್ಲ ಕನಸುಗಳನ್ನು ನನಸು ಮಾಡೋಕ್ಕೆ ನಾವು 4 ಜನ ತತ್ಪರ್ಯವಾಗಿ ನಿಂದಿರ್ತೀವಿ. ನಿಮ್ದು ಒಂದು ಕಾಲ್ ನಾವು 15 ನಿಮಿಷದಲ್ಲಿ ನಾವು ಉಪಸ್ಥಿತ. ಇದು ನಮ್ಮದು ವಿಶೇಷವಾದಂಥ. एकूणच प्रभाग क्रमांक 8 मधील विकास कामांचा आराखडा मतदारांसमोर मांडत भाजपच्या उमेदवारांनी मतदारांना विकासासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.